नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। दुसरा हप्ता जो आहे तो आज हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। ऑगस्ट मध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते ना, त्या सगळ्यांचे पैसे आज यायला सुरुवात झालेली आहे। मी खूप जणांचे फॉर्म भरले होते ऑगस्ट मध्ये, त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये आज आलेले आहेत। जवळपास मी जेवढे फॉर्म भरले 50-100 तेवढ्या सगळ्यांचं आज 3000 रुपये जवळपास आलेले आहेत। बाकीच्यांचं अजून काय होणार आहे हे सगळं पूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लगेच आपलं बँक खातं जे आहे ते लगेच चेक करा, कारण आज पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या हप्त्याचं जे काही वाटप आहे, आज पैशाचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता कशा प्रकारचा मेसेज येणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। हे बघा, अशा प्रकारचा मेसेज येतो, युअर अकाउंट नंबर क्रेडिटेड बाय 3000 ऑन 29 ऑगस्ट। आज तुम्हाला बघा इथं तुम्हाला दिसतंय आजच्या तारखेला हा 3000 रुपयाचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा झाला आहे, त्याचा हा मेसेज हा असा दिसतो आहे। त्यामुळं लगेच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा मेसेज आलेला आहे का आणि तुम्हाला पण तुमच्या पहिल्या हप्त्याचे 3000 रुपये हे मिळालेले आहेत का, कारण खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही इथं कमेंटमध्ये सांगितलं तर आपण त्याच्यावरती काहीतरी करू शकतो। तुम्हाला आता मी पुढे सांगणारच आहे नेमकं काय होणार आहे आणि ह्याचे पैसे कधीपर्यंत येणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी। त्यामुळं सगळ्यात मोठी अपडेट आताची की दुसरा जो हप्ता आहे तो आता आलेला आहे, त्याच्यामुळं कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता हे लक्षात घ्या, पहिला जो हप्ता होता आपल्याला माहिती आहे तो हप्ता कधी आला आपल्याला माहिती आहे। सगळा पहिला हप्ता हा 14 तारखेला आला, 14 तारखेला आला, 15 तारखेला आला, 16 तारखेला आला, 17 तारखेला आला, हा पहिला हप्ता आला। आणि ज्यांना त्यावेळेस पहिला हप्ता आला नाही त्यांचा 3000 रुपयाचा, किती रुपयाचा? 3000 रुपयाचा। आणि ज्यांनी हे ऑगस्टमध्ये फॉर्म भरले त्या सगळ्यांचं आज पैसे आलेले आहेत, आज सगळ्यांना पैसे आलेले आहेत। त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला इथं दिसत आहे बघा, अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आता लक्षात घ्या, आपले जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे यातील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार। आता एक लक्षात घ्या, पुढे मी जे काय सांगतो ते नीट ऐका, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजना लाभ देण्यात आलेला होता। तुम्हाला माहिती आहे की 31 जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्या अकाउंटवर 14 तारखेला 3000 रुपये हे जमा झाले होते। परंतु 31 जुलैनंतर ज्यांनी फॉर्म भरला, ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला किंवा ऑगस्टमध्ये त्यांना दुरुस्ती पडली, अशा महिलांचा त्यांचं काय, त्यांना पैसेच नाही आले। मग त्या महिलांसाठी एक लक्षात घ्या, आजपासून म्हणजेच 29 पासून 29, आज 29, 30 आणि 31 या 3 तारखेला लक्षात घ्या सगळ्यांनी, 29, 30 आणि 31 या 3 तारखेला तुम्हाला सगळ्यांना, सर्व पात्र महिलांना दुसरा हप्ता 3000 रुपयाचा हा मिळणार आहे। तुम्ही कुणीही टेन्शन घेऊ नका। आज नाही आला काही घाबरू नका, उद्या येईल, उद्या नाही आला परवा येईल, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो। स्वतः आता यांची जी यादी आहे ज्यांना पैसे मिळाले नाही त्याची यादी ही बँकेकडे पाठवली गेलेली आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं टेन्शन नाही। कोणाला काही आता याच्यावरती डाऊट असेल तर तुम्ही मला सांगा, परंतु कुणी घाबरून जायचं कारण नाही, सगळ्यांना पैसे हे मिळणार आहेत। आता आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी बघणार आहोत, लक्षात घ्या कुठली बातमी, तर लाडकी बहीण योजनेचा सेकंड इन्स्टॉलमेंट जे आहे ह्याची जी योजना आहे याची राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे। आणि या माध्यमातून ऑगस्ट महिन्यातील अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यावर 3000 रुपये हे जमा करणार येणार आहेत, अशी ही माहिती इथं आपल्याला आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। त्यामुळं यांनी दुसऱ्या राष्ट्रीय स्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्ट नागपूर येथे होणार आहे असंही त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला आज 29ला जर मेसेज नाही आला तर काही घाबरायचं टेन्शन नाही, कारण मी जे फॉर्म भरले होते ते लक्षात घ्या त्याच्यामध्ये ना जवळपास आज सगळ्यांना पैसे आलेले आहेत, परंतु त्यात पण अजून काही आलेले नाही आहेत। तर कुणीही घाबरून जायचं कारण नाही, तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आणि लक्षात घ्या, ज्यांचा फॉर्म रिसबमिटमध्ये आहे, आत्ता ज्यांचा फॉर्म काय आहे रिसबमिटमध्ये, कोणाकोणाचा फॉर्म काय आता सध्या रिसबमिटमध्ये आहे, तर त्यांना लगेच आजच्या आज तुम्हाला त्याच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी कमी करायच्या आणि त्या त्रुटी तुम्हाला पटकन तुमचा जो काही आहे पटकन तुमचा जो त्रुटी आहे, समजा तुमचं काही लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचं रेशन कार्ड फोटो नीट नाहीये किंवा हमीपत्र तुमचं ओपन होत नाहीये, तर तुम्हाला ते लगेच तुमचं जे काही
तिथं कारण दिलेलं आहे, त्याच्यावरती काम करायचं आहे. आणि आपलं जे काही लक्षात घ्या, पुढं जे हे सांगणार आहे, आधार जे आहे आपला आधार नंबर हा आपला सीडिंग लिंकला असला पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. आधार नंबर जो आहे तो आधार नंबर सीडिंग पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. कारण आधार तुमचं सीडिंग स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला याचे पैसे येणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं सगळ्यांनी मी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं नीट ऐका आणि आपल्या ह्याच्यात त्याचं एक अनुकरण करा. म्हणजे तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत पैसे हे नक्की येतील. 31 ऑगस्टला सगळ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत. पण कोण? जे पात्र ठरले आहेत, लक्षात घ्या. आता ते म्हणाल की आम्ही अजून पात्र नाही, मग कधी? तुम्ही 31ला जरी पात्र झाले तरी तुम्हाला 31ला सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता सगळ्यांना समजलं असेल की काय आहे नेमकं. आता ह्याच्यावरती कोणाला डाऊट असतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.